आपण झटपट तुळशी लग्नासाठी तुळशीला कसं रेडी करायचं किंवा तुळशीच्या लग्नासाठी तुळशीला साडी कसं नेसवायची ते बघणार आहोत। तुळशीच्या लग्नास जेव्हा करतात त्यावेळेस असं मस्तपैकी वृंदावन किंवा तुळशीला अशी साडी नेसवल्यानंतर खूप छान वाटते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की तुळशीचं लग्न कसं करायचं। त्यानंतर बघा त्यासाठी काय घेतलेलं आहे, तर तुळशीच्या लग्नासाठी आपल्या दरवाजासमोर जी तुळस असते किंवा खिडकीत जी तुळस असते ती घेतलेली आहे। त्यानंतर गोल डब्बा घ्यायचा आहे। माझ्या इथे उभट असा साऊंड होता, त्या साऊंडचा मी इथं वापर केलेला आहे आणि जे साऊंडची वायरिंग होते त्या होल जे होतं त्यातून घातलेलं आहे। त्यानंतर हिरव्या कलरची साडी घेतलेली आहे। त्यानंतर ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तुम्हाला जर हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस मिळाला तर तो तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघा शृंगारचे साहित्य घेतलंय, गजरा घेतलाय, वेणी घेतली, बांगड्या घेतल्यात, त्यानंतर मिनी गंठण, त्यानंतर लॉंग मंगळसूत्र असं घेतलेले आहे। तुमच्या घरात जे अवेलेबल असेल त्या दागिन्यांनी तुम्ही तुळशी मातेला सजवू शकता। तर चला आपण साडी घालायला सुरुवात करू। सगळ्यात आधी काय करायचे तर पेटीकोट सारखं आपल्याला ब्लाऊज पीस व्यवस्थित सगळीकडून गुंडाळून घ्यायचं आहे आणि घट्ट दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा साडी घालू तुळशी मातेला तेव्हा आपल्याला ती साडी खोचता येईल। सगळीकडे व्यवस्थित गोलाकार करा की जेणेकरून घातल्यानंतर आकार खूप छान येतो। त्यानंतर त्याच्यावरती ठेवलेली आहे कुंडी। त्याच्यानंतर बघा ही दांड्याचा वापर केला आहे। तुमच्याकडे जर इथे छोटीशी काठी अवेलेबल असेल तर ती वापर करू शकता। माझ्याकडे काठी अवेलेबल नव्हती, दांड्या होता, ते दांड्या मी व्यवस्थित असं क्रॉसमध्ये बांधून घेतलेला आहे आणि खोचून घेतला आहे। त्यानंतर बघा साडी सेट करते, व्यवस्थित निऱ्या घालून घ्यायच्यात आणि थोडासा भाग जो आहे तो जवळजवळ 1 फूट एवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोल गुंडाळायला सुरुवातीला साडी ठेवायची आहे आणि व्यवस्थित निऱ्या करून पिन लावून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बघा पदराचा भाग सोडलाय आणि इकडचाही भाग सोडलेला आहे जो सुरुवातीला आपण साडी घालताना खोचतो तो व्यवस्थित खोचून त्याच्यावरती दोरा बांधून घेतलाय आणि हाफ करून घेतलेली आहे। बरोबर हाफ करून साडी आपण घेतलेली आहे। आता आपण घालतोय निऱ्या, व्यवस्थित निऱ्या घालून घ्यायच्या आहेत। मोठ्या मोठ्या निऱ्या घालायच्या की जेणेकरून निऱ्या थोड्याच बसतील आणि जास्त साडी फुगलेली वाटणार नाही। आता जी दोरीवरून बांधली होती त्याने आपण ते खोचून घेतलं। त्यानंतर साडी पिन केलेली होती, पदराला पिन करून घेतलेली होती। ती पिन आपण व्यवस्थित जे क्रॉस केलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपण असं दाखवतोय की आपण तुळशी मातेच्या खांद्यावरून पदर घेत आहोत। तर व्यवस्थित खोचून घ्या आणि त्याच्यावरती साडीची पदराची पिनअप करून ते व्यवस्थित पदर सोडा। बघा व्यवस्थित साडी नेसवा, आकार व्यवस्थित येतात। त्यानंतर निऱ्या पण बघा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। खाली मी साडी पिन लावलेली आहे। तर माझा छोटासा मुलगा होता जो मध्ये मध्ये येत होता, त्याच्यामुळे थोडंसं त्याला हसवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि बोलत होते, त्यामुळे व्हिडिओमध्ये जे लिपसिंग आणि मी जे व्हिडिओ बनवते त्यावेळेसचं लिपसिंग फरक तुम्हाला जाणवेल। त्या बघा त्यानंतर थोडंसं जे मी आपण दांड्या का खोचून घेतली होती की जेणेकरून जणू तुळशी मातेच्या डोक्यावरून पदर घेतलाय असं वाटावं। त्यानंतर बघा जे का आपण मधून घट्ट आपण दोरी बांधली होती त्याच्यातून मी आपण जे दागिने शृंगाराचे आहेत, जे तुळशी मातेला आपण सजवणार आहोत, शृंगार करणार आहोत, ते शृंगाराचे दागिने घातले। त्याच्यामध्ये मिनी गंठण आहे, लॉंग गंठण आहेत, बांगड्या आहेत, गजरा आहे, त्यानंतर वेणी आहे। जर तुमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यातल्या देवीचा मुखवटा जर असेल महालक्ष्मीचा, तोही मुखवटा तुम्ही बांधू शकता। अगदी गौराईचा फील येतो किंवा खरंच असं वाटतं की खरंच आज तुळशी मातेचं लग्न होणार आहे आणि घर एवढं सुंदर वाटतं। समोर रांगोळी काढून त्यानंतर पणती लावून इतकी सुंदर रात्रीची तयारी आत्तापासूनच झालेली आहे। बघा सगळीकडे व्यवस्थित पिना सेट करून घेतल्यात, त्यानंतर वेणी सेट करून घेतलेली आहे आणि खरंच आज माझ्या तुळशी मातेचं लग्न विवाह होणार आहे आणि त्याची घरात जल्लद तयारी चाललेली आहे। त्यानंतर बघा व्यवस्थित गजरा आपण तुळशी मातेला लावून घेतलाय। तर वाटतंय ना आज नवविवाहू आहे, नववधू आहे। खरंच आज माझ्या तुळशी मातेचं लग्न आहे आणि तुळशी मातेच्या लग्नाला सगळ्यांनी या बरं का। तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। निऱ्या व्यवस्थित आपण सेट करून घेतोय। नक्कीच तुम्ही पण तुळशी मातेचं जेव्हा लग्न लावताल त्यावेळेस नक्कीच अशी तुळशी मातेला सजवताल, अगदी नववधूसारखी ही तुळशी माता होते। तर नक्कीच तुळशीच्या लग्नाला अशा पद्धतीने साडी नेसवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।